हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ब्लॉगची वाट पाहत आहात, परंतु मी ब्लॉग्स काही बनवले नाहीत, काही कारणं होती त्यामुळे, आणि नंतर मग ते डोक्यातून निघूनच गेलं। त्यामुळे अभ्यास व्यवस्थित केला होता, परंतु आपली एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झाली। आता आपल्याला कितीही अभ्यास केला तरी असं वाटतच नाही की आपण अभ्यास केला म्हणून। बऱ्याचशा जणी मेसेज करत होत्या, कमेंट करत होत्या की व्हिडिओ कंटिन्यू करा, तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला मोटिवेशन मिळतं। परंतु त्या ब्लॉगच्या सोबत तुम्हाला तुमचं इनर मोटिवेशन शोधायची गरज आहे। आता एखाद्या व्यक्तींचे ब्लॉग बंद झाले तर आपला अभ्यास थांबणार आहे का? तो थांबला नाही पाहिजे, तो आपण कंटिन्यू केला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला आपल्या स्वतःसाठी जे काही मोटिवेशन आहे ते स्वतःच बनावं लागणार आहे। तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगायची होती की एक ग्रुप मी बनवलेला आहे, तो पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत असेल तर त्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता। तिथे तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी डेलीचे टार्गेट्स मिळणार आहेत, प्लस काही नोट्स सुद्धा मिळतील। सगळ्या नोट्स मिळणार नाहीत, कारण फक्त नोट्स आधी मुलं जॉईन करतात तर सगळ्या नोट्स मिळणार नाहीत, काही नोट्स मिळतील। त्यासोबत 2017 ते 2024 आयोगाचे पेपर मिळतील। त्यासोबत एक ईबुक सुद्धा आहे आपलं, जे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवते। त्याचं सॅम्पल जे आहे ते आपल्या ड्रीम MPSC या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे। तर त्या सॅम्पलवरून तुम्हाला लक्षात येईल ते कसं आहे, तर ते तुम्ही तिथून परचेस करू शकता। कुणाला जर का फक्त ईबुक पाहिजे असेल तर तुम्ही फक्त ईबुक सुद्धा घेऊ शकता। तर टार्गेट बॅचमध्ये तुम्हाला तिथे ईबुकच्या माध्यमातून आणि आपल्या टार्गेट बॅचच्या माध्यमातून तुम्हाला डेली तुमचा अभ्यास जो आहे तो प्लॅन करता येईल, तुमचा अभ्यास स्वतः करता येईल। आता बऱ्याच जणांनी तर क्लासेस केलेले असतीलच, किंवा कोणी क्लासेस लावू शकत नसेल आणि स्वतः सेल्फ स्टडी करत असेल तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे। गृहिणींसाठी खूप चांगलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास स्वतः ट्रॅक करा आणि किती आपला अभ्यास झालेला आहे ते तुम्हालाच लक्षात येईल, आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करू शकाल। आता हे ईबुक जे आहे ते कंबाईन पूर्व परीक्षा 2017 ते 2024 साठी आहे। त्यामध्ये आयोगाच्या सर्व पेपर मधले सर्व विषयाचे PYQ करंट सोडून, कारण करंटली तुम्हाला तिथे PYQ दिलेले नाहीयेत। करंट तर आपल्याला सरसकट सगळं करायचं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की करंटचा संदर्भ आपल्या प्रश्नांमध्ये असतो। त्यामुळे आपल्याला जे काही सिम्प्लिफाईड वापरत असाल किंवा तुम्ही परिक्रमा वापरत असाल, जे वापरत असाल त्याच्या माध्यमातून तुमचं करंट पूर्ण करायचं आहे। आणि मग गणिताचे मुख्य टॉपिक इतिहास, भूगोल, विज्ञान, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स सगळ्या विषयाचे तुम्हाला तिथे PYQच्या माध्यमातून हॉटस्पॉट किंवा जे प्रश्न आलेले आहेत त्यातले महत्त्वाचे टॉपिक काढून दिलेले आहेत। त्यावरून तुम्ही तुमचा अभ्यास करा। तो ट्रॅक करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे की आपण कितीदा रिव्हिजन केली, तर ती रिव्हिजन तुम्हाला ट्रॅक करता येईल आणि त्या माध्यमातून तुमचा स्वतःचा अभ्यास स्वतः करता येईल। तर ते ईबुक मी थोडक्यात तुम्हाला दाखवते, आणि मग त्यानंतर तुम्हाला जर का परचेस करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते परचेस करू शकता। तर हे जे काही ईबुक आहे तर यामध्ये 2017 ते 2024 जे काही पेपर आहेत आयोगाचे ग्रुप बी चे, तर त्याचं मी तुम्हाला ॲनालिसिस करून पॉईंट काढून दिलेले आहे। त्यासोबत या पेजवरती याचा कसा वापर करायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे, तर ते वाचून तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारू सुद्धा शकता। आता ह्या आहे 2017 राज्यघटना, यामध्ये सेट A नुसार सगळे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक इथे कंसामध्ये दिलेले आहेत आणि त्यामधले सगळे PYQ वरून हे काढलेले पॉईंट आहेत। तर आता हे जे काही पॉईंट आहेत, तर आता समजा अविश्वास प्रस्ताव आहे, पंतप्रधानावरती, मुख्यमंत्र्यावरती हा प्रश्न आहे। तर या प्रश्नामध्ये आपल्याला मग हे पॉईंट पहिल्यांदा हा आपण पॉईंट पाहिला, मग आपलं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये हा पॉईंट आपण काढायचा, वाचलेलं नसेल तर ते वाचायचं आणि एक रीडिंग झाली की इथे टिक करायचं। मग आता टिक केल्यानंतर 1 ते 2 दिवसाच्या आतच आपली परत रिव्हिजन झाली पाहिजे। त्याच्यानंतर इथे टिक करायचं, सेकंड रिव्हिजनला इथे आणि थर्ड रिव्हिजनला इथे। सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे कुठले पॉईंट याच्यामधले वाचून झाले आहेत, कुठल्या याच्यावरती एकच रिव्हिजन झाली आहे का, म्हणजे 2 झाले आहेत की 3 झाले आहेत, 3 रिव्हिजन सफिशियंट आहेत। जर का तुम्ही 3 ते 4 रिव्हिजन जर नाही केलं तर आपल्याला ते नाही आठवणार, आणि तुम्ही एक तिथे हे जेव्हा पॉईंट कराल किंवा असा जेव्हा अभ्यास कराल, सोबतच याचा प्रश्न सुद्धा पाहणं आवश्यक आहे। बरं, प्रश्न जेव्हा पाहाल तर तुम्हीच तुमची जे काही कॉन्फिडन्स लेवल आहे ते तुम्ही तिथे चेक करू शकाल, कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर अशा प्रकारे 2017, 2018 असं सर्व इयर वाईज तिथे दिलेलं आहे।
2024चे सुद्धा आहेत. त्यानंतर जिओग्राफीचे सुद्धा आहेत. कंसांमध्ये प्रश्न क्रमांक आहेत. क्रमांक पाहायचा, प्रश्न वाचायचा आणि आपला पॉईंट सुटलेला असेल तर रीडिंग करायची किंवा एकदा वाचलेलं असेल तर इथे टिक करायचं. या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स खूप बूस्ट होणार आहे आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा आपल्या येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी होणार आहे. तर या बुकला परचेस करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यानुसार तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला ट्रॅक करता येईल. सो त्या नंबरवरती संपर्क करा आणि आपला जे काही ई बुक आहे त्याचं प्रिंट काढून तुमचा अभ्यास जो आहे तर तो कंटिन्यू करा. सो अशा प्रकारे हे सर्व विषयाचं इथे दिलेलं आहे आणि या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सगळ्या विषयाची तयारी जी आहे ती ट्रॅक करता येईल. तर हे होतं आपलं ई बुक आणि या ई बुकच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा अभ्यास करता येईल. ई बुक हे हँडरिटनच आहे, मी स्वतः लिहिलेलं आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सांगू शकते की त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास ट्रॅक करू शकता. त्यातला कुठलाही महत्त्वाचा टॉपिक ज्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत तो सोडू नका आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करा. परचेस करायचं असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तिथे मेसेज करा आणि नंतर तुम्हाला परचेस करायचं असेल तर पुढची प्रोसिजर मी तिथे सांगते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अभ्यास कंटिन्यू करा. 40 दिवस मिळालेले आहेत, परंतु धोकेही लक्षात घ्या आणि आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा.